चला तर मित्रांनो, इंग्लंडमधील ह्या मैदानावर आज आपण फेरफटका मारणार आहोत. तर ही जी गाडी दिसते ही अतिशय भयंकर खेळण्यातली गाडी आहे, पण अतिशय भयंकर आहे. तिच्याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेलच. पण ह्या मैदानावर आल्यानंतर मला आपल्या गावाकडची आठवण झाली. जशा प्रकारे शेळ्या मेंढ्या मैदानावर चरतात तशाच प्रकारच्या मेंढ्या येथे चरताना दिसल्या. चला तर मग. तर मित्रांनो, आज आम्ही इकडे आलो आहोत एका जवळच्याच आमच्या शहराच्या डेसॉट हिल म्हणून आहे. तर त्या परिसरात भरपूर लोक येतात. तर असं हिल परिसर आहे आणि इथे भरपूर मेंढ्या देखील चरत असताना दिसतात. तर आपण त्यातली एखादी मेंढी बघूया, म्हणजे तुम्हाला कळेल की ह्या मेंढ्या कशा आहेत. आमचे मित्र कंपनी स्वरा देखील आहे, स्वराचा मित्र आणि माझे मित्र आम्ही इकडे आलो. तर आज संडे होता, असाच विरंगुळा म्हणून आम्ही इकडे आलो आहेत. चला तर मग या मेंढ्या कशा आहेत त्या बघूया जवळून. तर बघू शकतो अशा प्रकारच्या या शीप आहेत, चरता आहेत त्या. आणि ह्या डोंगरावर भरपूर असा त्यांना चारा आहे गवताचा. मस्त निवांत चरताना दिसत आहेत ह्या मेंढ्या. तर येथील आता ह्या जशा आपल्या मारानावर बकऱ्या चरायला जातात किंवा मेंढ्या घेऊन जातात, तशाच प्रकारच्या मेंढ्या. पण कुणी मेंढपाळ दिसत नाही आहे यांच्या मागे असेल म्हणून. तर अजून जवळ जाऊया त्यांच्या. निवांत चरतायत. उशीर झाला आहे, साधारण 6 वाजलेत, पण मेंढ्या निवांत चरतायत. घाबरून त्या पुढे पुढे पळत आहेत. होऊ शकता अशा प्रकारचा हा डोंगर, खाली व चढ उतार असा डोंगर आहे आणि पूर्णतः गवत आहे यावर. तर ह्या मेंढ्या माणसं जवळ आल्यानंतर दूर पळत आहेत. काही मेंढ्या इकडे येत आहेत, बघू शकतो आपण. त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करूया. तर मेंढ्यांबद्दलची एक आठवण म्हणजे, पूर्वी आमच्या शेतामध्ये मेंढपाळांनी मेंढ्या शेतात त्यांनी रात्रीच्या वेळेस किंवा राहण्यासाठी घेऊन याव्यात अशी प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असायची. मग एखादा आठवडा ते आमच्या शेतात थांबायच्या. मग त्यावेळेमध्ये ह्या ज्या मित्रांनो मेंढ्या आहेत, तर बऱ्याच जणांना माहीत देखील नसेल, फ्रंट कॅमेराने बोलतो. तर ह्या ज्या मेंढ्या आहेत ह्या शेतामध्ये थांबायच्या. त्यामुळे त्यांच्या जे मलमूत्र आहे किंवा मेंढ्यांचं जे लेंडी म्हणतात त्यांना, त्याचं चांगलं खत असतं आणि नायट्रोजनचं प्रमाण शेतीमध्ये जास्त वाढतं. त्याच्यामुळे ह्या मेंढ्या शेतामध्ये बसण्यासाठी आणतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये मेंढ्या येतात आणि तिथे थांबतात वास्तव असतं. आणि मेंढपाळ बांधव हे वर्षातून एकदा अशा मेंढ्या घेऊन फिरत आमच्या शेतामध्ये यायचे. वर्षातून एकदा ते शेतामध्ये थांबायचे. तर तो एक अनुभव वेगळाच होता मित्रांनो. तर अशा प्रकारच्या मेंढ्यांमुळं ती आठवण देखील आली मला. तर खरोखर एक गावाकडील मला फील आलेला आहे या डोंगरावर आल्यानंतर. खाली छोटंसं गाव आहे, संध्याकाळची वेळ आहे. तर मित्रांनो, चला वरती काय आहे मी तुम्हाला दाखवतो. तर भरपूर अशा मेंढ्या इथे चरताना दिसत आहेत आणि अशा आजूबाजूचे डोंगर आहेत तिथे. तर शहरापासून जवळच हा एक डोंगर परिसर आहे. तिथे एक छोटीशी वास्तू देखील आहे मंदिरासारखी, पण मंदिर नाही आहे ते. आणि भरपूर अशा मेंढ्या चरतायत तिथे, बघू शकतो. अतिशय सुंदर असा परिसर आणि मोठ्या संख्येने नागरिक या हिल स्टेशनला शहराच्या जवळ असल्यामुळे भरपूर लोक येतात. आणि एक गोष्ट अशी आहे की इथे असे लोक येतात त्यामुळे इथे रस्त्याची देखील व्यवस्था आहे आणि आल्यानंतर त्यांना जेवण वगैरे करण्यासाठी बैठक व्यवस्था देखील बऱ्याच ठिकाणी केली आहे त्यांनी. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकतो अशी जागा आहे इथे आणि इथे त्यांनी अशा छोट्या बैठक व्यवस्था देखील केलेल्या आहेत, जेणेकरून फिरण्यासाठी आलेले नागरिक या बैठक व्यवस्थेत बसतील. आणि डस्टबिन देखील दिला आहे,
कुठेही या प्रेक्षणीय स्थळी कचरा दिसणार नाही. प्रेक्षणीय स्थळ म्हणता येणार नाही, एक सहज असं विरंगुळ्यासाठी संध्याकाळची वेळेस शहराजवळचं हे ठिकाण आहे. पण मेंढ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो इथे. चला तर मित्रांनो, ह्या कारच्या काही करामती आपण बघूया. स्वरा देखील माझ्याबरोबर आहे, ती देखील एन्जॉय करत आहे. हिल स्टेशनवर ही कार अतिशय भयंकररित्या जोरात धावते. पॉवरफुल अशा प्रकारची ही टॉय कार आहे. घे घे माग घे ना माग. गाड़ी जाएगी तुम धुआं उड़ा दे रहा. अरे बाबा प्रवीण को लाने चाहिए था. प्रवीण को रुको. ए पानी में नहीं. एंगल चेंज. सर कशी गाडी आहे? रोड पे तर मित्रांनो, मी एक ब्लॉग काढलाय. सहज आम्ही मित्र कंपनीकडे आलो होतो. म्हटलं चला आपण एक ब्लॉग काढून घेऊया. आणि फक्त आपल्याला मेंढ्या बघायला मिळाल्या आणि हा डोंगर पाहायला मिळाला. तर निश्चितच मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. आणि आज पत्नीला घेऊन आलेलो नाही आहे आम्ही. ॲक्च्युली माझी पत्नी व्हिडिओ टाकत असते, कधीमध्ये मी पण टाकतो. मीही माझा एक छंद म्हणून व्हिडिओ टाकतो आणि माझाही छंद पूर्ण करतो. तर जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि माझ्या पत्नीपेक्षा माझ्या व्हिडिओला जास्त लाईक द्याल अशी मी अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ पोस्ट करतो. आणि कृपया चांगल्या कमेंट करा ही अपेक्षा. धन्यवाद. तर मित्रांनो, सूर्यास्ताची वेळ होती आणि या निसर्गाच्या विहंगम नजाऱ्यासमोर आम्ही देखील काही फोटो क्लिक केली.